नमस्कार. काल जे ऑपरेशन सिंदूर झालं ना, त्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर जगातील जे महत्त्वाचे देश आहेत, त्या देशांच्या लीडरची जी काही प्रतिक्रिया आहे त्याच्या बाबतीमध्ये, पर्टिक्युलरली मी चीनच्या बाबतीमध्ये थोडं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात्मक पद्धतीने बोलणार आहोत. आता काल जे हे बघितलं आपण, की भारताच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर याच्या थ्रू जे 9 टेररिस्ट कॅम्प जे होते ते डिस्ट्रॉय केले. पण ते डिस्ट्रॉय करत असताना एल-ओ-सीला क्रॉस केलं नाहीये. एल-ओ-सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल जे आहे, इंटरनॅशनल लाईन, बॉर्डर लाईन, तर त्याला क्रॉस न करता आपण काय केलं तर हा अटॅक केलेला आहे. आता याच्यामध्ये अ, एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय होती, तर हे खेदजनक आहे. म्हणजे डेफिनेटली अशा लोकांना खेदजनकच वाटणार आहे आणि ज्यावेळेला पहलगाम या ठिकाणी अटॅक झाला होता, त्यावेळेला पण ते खेदजनकच आहे असं म्हटले होते. आणि बट ही सिच्युएशन काय होईल तर नॉर्मल होईल. एकमेकांच्या बद्दलचे जे काही आहेत प्रॉब्लेम्स ते त्यांच्या त्यांच्या लेव्हलला सोडवतील असे वॉटेव्हर जे काही ते म्हणले. बट चायनानं जो आहे ना, चायनाने इनडायरेक्टली म्हणण्यापेक्षा डायरेक्टली सपोर्ट जो आहे तो चायना पाकिस्तानला करतोय. आता आपल्याला या मुद्द्यावरतीच हात घालायचा आहे, की चायना पाकिस्तानला डायरेक्टली सपोर्ट का करत आहे? हे पाकिस्तान असेल किंवा पाकिस्तान गव्हर्नमेंट इव्हन दो पाकिस्तानमधील जनता यांना पण कळत नाहीये. का? तर चायनाची एक स्ट्रॅटेजी काय राहते, की एखाद्या देशाला मदत करायची, आर्थिक मदत करायची, त्या मदतीच्या कर्जाच्या बोजाखाली त्यांना अडकवायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला जी पाहिजे ती गोष्ट आहे ती करून घ्यायची. ही चायनाने याच्या अगोदर झिम्बाब्वेच्या बाबतीमध्ये केली होती. काही असे आफ्रिका खंडातील छोटे-छोटे देश आहेत, की त्या देशांच्यामध्ये खनिज साधन संपत्ती खूप चांगली आहे. पण ती एक्सप्लोर करण्यासाठी त्यांच्याकडे काय नव्हतं, तर कॅपिटल नव्हतं. तर ते कॅपिटल प्रोव्हाईड केलं. त्याच्यातून कर्ज देऊन त्याच्या थ्रू जी काही साधन संपत्ती आहे ती काय केली एक्स्ट्रॅक्ट केली आणि ती एक्स्ट्रॅक्ट करून काय करता येतं चायना स्वतः घेऊन जात आहे. सो अशा प्रकारची चायनाची स्ट्रॅटेजी राहते. म्हणजे काय करायची मदत खूप करायची. एका लेव्हलपेक्षा जास्त मदत झाल्यानंतर त्या देशाचा प्रदेश हस्तगत करायचा. हे जसं मी म्हणलो की झिम्बाब्वे असेल, काही प्रमाणात श्रीलंकेमध्ये पण झालेलं आहे. श्रीलंकेचं हंबनतोटा हे बेट जे आहे ना, आयलँड, हे चायनाच्या माध्यमातून काय केलं तर लीजवरती घेतलेलं आहे 99 वर्षाचा. तशाच पद्धतीनं पाकिस्तानबरोबर चायनाची एक काय आहे तर कॉरिडॉर आहे. त्यालाच चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर एक्झॅक्टली काय आहे? तुम्ही जर जगाचा नकाशा बघितला, तर जगाच्या नकाशामध्ये चायनाला जे काही क्रूड ऑइल सप्लाय जो होतोय ना, तो क्रूड ऑइल सप्लाय चायनाला पण मिडल ईस्ट कंट्रीजमधून होतोय. सौदी अरेबिया असेल, कतार असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, त्याचबरोबर UAEचा काही भाग असेल. तर या ठिकाणावरून क्रूड ऑइल सप्लाय होतो. पण ते क्रूड ऑइल चायनाला कसं घेऊन जावं लागतं? त्या एरियातून अरबी समुद्र, अरबी समुद्रातून हिंदी महासागर, हिंदी महासागरातून काही प्रमाणामध्ये बंगालचा उपमहासागर, तिथून तो साऊथ चायना सी जो आहे, दक्षिण चीन समुद्र असेल आणि त्याच्या माध्यमातून चायनामध्ये घेऊन जावं लागतो. म्हणजे असा कर्व रूट घेऊन जावं लागतो. माझ्यासाठी चायनानं मार्ग काय काढला, की त्यांना चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर डेव्हलप करायचा आहे, की जो मिडल ईस्ट कंट्रीजमधून क्रूड ऑइल असेल, व्हॉटएव्हर जे काही युरोप खंडातून वस्तू वस्तू वगैरे येणार असेल ना, तर त्या मार्गातून घेऊन पाकिस्तानमधील जे काही ग्वादर पोर्ट आहे ना, त्या ग्वादर पोर्टच्या माध्यमातून पाकिस्तानमधून काही जो इंडियाचा जो भाग आहे ना, त्याला आपण पाक ऑक्युपाईड जम्मू आणि काश्मीर म्हणतो. त्या भागातून तो कुठे जाणार होता तर चीनमध्ये जाणार होता आणि जाणार आहे अजून. बट याला भारतानं स्टे काय आणलाय, की जो पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या भागातून जातो ना, तो इंटरनॅशनल कोर्टमध्ये डिस्प्युटेड एरिया आहे आणि त्याच्यामधून घेऊन जाऊ शकत नाहीये. मग समजा त्याला वळवून जर घेऊन जायचं असेल, तर अफगाणिस्तानमधून जावं लागणार आहे. सो या बऱ्याच गोष्टीमुळे काय तर सीपेक जो आहे तो थोडा स्टेवरती आहे. म्हणजे काय तर बॅकफूटवरती पडलेला आहे. आणि इथं पाकिस्तानला कॉन्फिडन्स काय आहे, की प्रत्येक गोष्टीला चायना हा पाकिस्तानला मदत करेल. ओके, डेफिनेटली करणार तो मदत, नाही असं नाहीये. कारण त्यांचं पण हित चायनावाल्यांचं त्या ठिकाणी दडलेलं आहे. पण ज्या वेळेला प्रत्येक वेळेला अर्थव्यवस्था पाकिस्तानची डगमगते, त्यावेळेला चायनाकडून कर्ज घेतलं जातं, IMF कडून कर्ज घेतलं जातं, वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं जातं आणि या कर्जाच्या बोजामध्ये पाकिस्तान एवढं दबलेलं आहे, त्यांची इकॉनॉमी पूर्णपणे डिस्ट्रॉय मोडवरती आलेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्लेशनची रेंज खूप हाय गेलेली आहे. बँका पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. साधं म्हणजे फूड इन्फ्लेशन जर तुम्ही इथलं बघितलं ना, एक जर डझन केळी घ्यायचं म्हटलं, तर जवळपास ₹800 द्यायला लागतात. एक डझन जर त्यांना 1 किलो जर समजा त्यांना सफरचंद घ्यायचं असेल, तर 1000 क्रॉस आहेत.
₹1,000च्या वरती पैसे द्यायला लागतात त्यांना. त्याचबरोबर दुधाची एक जे आपण 1 लिटरची, अर्धा लिटरची पिशवी म्हणतो ना, ती जवळपास ₹300 ते ₹400 ला, म्हणजे एवढी खतरनाक अवस्था पाकिस्तानच्या इकॉनॉमीची आहे. आणि त्याच्याकडून दुर्लक्षित करण्यासाठी हा पहलगामचा अटॅक असेल, त्याचबरोबर इतर केलेले अटॅक असतील. आता या अटॅकला जर आपण सेंटिमेंट म्हणजे रिलिजन सेंटिमेंट कनेक्ट केले जात आहेत आणि याच्या माध्यमातून काय होत आहेत, तर जसं हिंदू, मुस्लिम अशा प्रकारचे रिलिजन सेंटिमेंट जोडले जातात आणि पाकिस्तान जनतेला त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स ते साईडला ठेवून या मुद्द्याकडे लक्ष करायला लावलेलं आहे आणि याचा परिणाम हा पाकिस्तानवरती डेफिनेटली होणार आहे. मुद्दा आपला चायनाचा चालू आहे. बट चायना त्यांना काय करत आहे, सपोर्ट करत आहे. बट हे जे आहे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये ही खूप क्रुएल आणि खूप वाईट सिच्युएशन आहे. आणि आत्ता जे भारताने अटॅक केला ऑपरेशन सिंदूर, हे ऑपरेशन सिंदूर इथं संपलं नाही आहे. हे कंटिन्युअसली चालत राहणार आहे. रिझन हेच आहे की जो पाकिस्तानच्या माध्यमातून या टेररिस्ट ज्या ॲक्टिव्हिटीज असेल, टेररिस्ट कॅम्पला जो सपोर्ट दिला जातो ना, टोटल 21 कॅम्प आहेत, जे नोन कॅम्प म्हणतो ना, 21 टेररिस्ट कॅम्प आहेत. यातले काही टेररिस्ट कॅम्प मूळ पाकिस्तानमध्ये आहेत, जे पाकिस्तानची आर्मी त्यांच्याबरोबर ट्रेनिंग दिलं जात आहे. आणि काही कॅम्प जे आहेत ना, तो पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या एरियामध्ये आहेत. जर अशा पद्धतीचं असेल तर डेफिनेटली जगाला पण हे माहिती आहे. त्यामुळे भारत जो इथून पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज करेल ना पाकिस्तानच्या बाबतीमध्ये, त्या 100% टेररिस्ट जे आहेत त्या टेररिस्ट फ्री करण्यावरती असणार आहे. इथून पुढं टेररिस्टला कुठल्याही प्रकारचं टॉलरेट केलं जाणार आहे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीला. आणि आत्ता इंडियामधलं जे नेतृत्व आहे, त्याचबरोबर जे विरोधी पक्ष जे आहेत ना, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण सपोर्ट जो आहे तो सरकारला दिलेला आहे. इंडियन डिफेन्स असेल, इंडियन डिफेन्स म्हणजे आपलं जे बजेट आहे ना, आपल्या देशाचं बजेट आहे जवळपास त्यांची इकॉनॉमी तेवढी असेल. एवढ्या पद्धतीनं काय आहे, तर भारत स्ट्रॉंग आहे. फक्त ते चायना आत्ता जो सपोर्ट दिलाय पहलगाम अटॅकनंतर, जो आत्ता भारताने अटॅक केला ना त्यांच्यावरती, याला जो सपोर्ट दिलेला आहे ना, एक 2-4 मोजक्याच कंट्री आहेत. एक टर्की आहे, चायना आहे आणि सम पार्ट ऑफ द मुस्लिम कंट्रीज सपोर्टेड टू द पाकिस्तान. अदरवाईज कुठल्याही देशानं डायरेक्टली सपोर्ट केलेला नाही आहे. भारताच्या बाबतीमध्ये इस्रायल पूर्णपणे म्हटलेलं आहे की आम्ही पूर्णपणे भारताच्या बाजूने आहोत. सो ही युद्ध परिस्थिती आहे का, तर 100% युद्ध परिस्थिती आहे. बट ह्या युद्ध परिस्थितीचा परिणाम जो आहे ना, हा दोन्ही देशांच्या बरोबर आणि इनडायरेक्टली जगावरती पण होऊ शकतो. कारण जगातील बाकीचे देश पण या युद्धामध्ये काय होऊ शकतात, तर इन्व्हॉल्व होऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदा पाकिस्ताननं याच्यावरचं सोल्युशन काय असणार आहे, तर पाकिस्ताननं टेररिस्ट कॅम्प जे आहेत त्यांच्या देशातले ते काढून टाकले पाहिजेत. इव्हन दो त्यांनी स्वतः या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीच्या विरोधात असणं गरजेचं आहे. काय बघा ना, पाकिस्तानमध्ये ती टेररिस्ट काय करतात, स्फोट करतात. मागच्या काही दिवसामध्ये एका शाळेमध्ये इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला. लहान लहान मुलं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली. म्हणजे किती विचित्र पद्धतीची पाकिस्तानची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये पण ते टेररिस्टला जर सपोर्ट करत असतील, तर ही सगळ्यात काय तर विचित्र गोष्ट आहे. डेफिनेटली याचा जो परिणाम जो आहे तो पाकिस्तानला भोगावाच लागू शकतो. आणि जगाच्या इतर देशांच्या माध्यमातून पण या पाकिस्तानमधील टेररिस्ट कॅम्प जे आहेत ना, ते उद्ध्वस्त करणं गरजेचे आहेत बघा. आणि भारत ही गोष्ट कंटिन्युअसली चालू ठेवेल बघा. चायनाने किती जरी सपोर्ट केला तर जगातील इतर देश काय करतील, तर त्यांना विचित्र पद्धतीनं काय करतील, रिप्लाय करतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काय आहे, तर हे इम्पॉर्टंट डिस्कशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.